हॅलो, नमस्कार। या व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 2 चॅप्टर नंबर 6 अॅनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स याचा पार्ट नंबर 3 बघणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण सेकंडरी ग्रोथ हा शेवटचा पार्ट कव्हर करणार आहोत। त्याचबरोबर एनसीईआरटी मधले बुकमार्किंग्स, काही टिप्स आणि ट्रिक्स इझिली सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। सेकंडरी ग्रोथचे जे काही मार्किंग आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता। याच्यामध्ये व्हॅस्क्युलर कॅम्बियम, त्याची ऍक्टिव्हिटी, कॅम्बियम रिंगची ऍक्टिव्हिटी, हे सगळे पॉइंट्स तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता। आता आपण डिटेल्स बघूया की सेकंडरी ग्रोथ एक्झॅक्टली काय आहे, कुठे होते आणि त्याचे पार्ट्स काय काय आहेत। सो सेकंडरी ग्रोथ ही बेसिकली ओनली अँड ओनली डायकॉट प्लांट्स मध्ये आपल्याला दिसून येते, कारण हॅव्हिंग अ सेकंडरी ग्रोथ किंवा कॅम्बियम इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ डायकॉट प्लांट्स ओनली। सो मोनोकॉट मध्ये आपल्याला सेकंडरी ग्रोथ टोटली ऍबसेंट असते किंवा इट इज टोटली लॅकिंग। तर याचं फंक्शन आधी आपण बघितलं तर ते आहे ते म्हणजे इन्क्रीज इन गिर्थ ऑफ द ट्री। गिर्थ म्हणजे बेसिकली डायमीटर। सो जेव्हा एखादा स्टेम आहे किंवा एखादा रूट आहे, त्या रूटचं जेव्हा सर्कम्फरन्स किंवा त्याचा जो गिर्थ आहे तो जेव्हा इन्क्रीज होतो, यालाच म्हणतात, किंवा जाडी त्याची इन्क्रीज होते, त्याचं मेन रिझन आहे ते म्हणजे सेकंडरी ग्रोथ। मग या सेकंडरी ग्रोथमध्ये 3 मेन प्रकारचे टिश्यूज आपल्याला दिसून येतात। एक म्हणजे लॅटरल मेरिस्टेम, दुसरं आहे ते म्हणजे व्हॅस्क्युलर कॅम्बियम आणि तिसरं जे आहे ते म्हणजे कॉर्क कॅम्बियम। सो लॅटरल मेरिस्टेम आणि व्हॅस्क्युलर कॅम्बियम हे इनसाइड इनर पार्टला असतात, वेरॅज कॉर्क कॅम्बियम हे बाहेरच्या बाजूला असतात। ही डायग्राम जर तुम्ही बघितली तर ह्याच्यामध्ये जे उभे स्ट्रक्चर दाखवलेले आहेत, इट रिप्रेझेंट्स द लॅटरल मेरिस्टेम, बेसिकली विच रिगेन्स द एबिलिटी टू डिफरन्शिएट, दॅट इज कॉल्ड ॲज रिडिफरन्शिएशन, आणि मग सेकंडरी कॅम्बियम तयार होतं। सुरुवात करूया ती म्हणजे व्हॅस्क्युलर कॅम्बियम पासून। व्हॅस्क्युलर याचा अर्थ होतो क्झायलम आणि फ्लोएम। सो क्झायलम आणि फ्लोएमच्या मध्ये जी सेकंडरी ग्रोथ तयार होते त्याला म्हणतात व्हॅस्क्युलर कॅम्बियम। आणि हे जे कॅम्बियम हा शब्द आहे, इट रिप्रेझेंट्स द सेकंडरी ग्रोथ। सो बेसिकली इट ग्रोज इन बिटवीन द क्झायलम अँड फ्लोएम। आणि जेव्हा पुढे पुढे जी प्लांट आहे त्याची जी ग्रोथ होते काही वर्ष झाल्यानंतर, इनिशियल सगळे सेल्स आणि टिश्यूज तयार झाल्यानंतर आपल्याला हे कॅम्बियम ग्रोथ दिसून येते। सो प्रायमरी क्झायलम आणि फ्लोएम जे तयार झालेले असतात त्यांच्यामध्ये हे कॅम्बियम रिंग तयार होते। पुढे जर आपण बघितलं तर ह्या अशा प्रकारच्या कॅम्बियम रिंगला, जी प्रायमरी क्झायलम आणि प्रायमरी फ्लोएमच्या मध्ये तयार होते, त्याला म्हणतात इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम। नंतर जे मेड्युलरी रेज प्रेझेंट असतात इन स्टेम, त्या मेड्युलरी रेजमध्ये जे टिश्यूज असतात ते जेव्हा मेरिस्टेमॅटिक होतात, त्यांच्यामध्ये जेव्हा रिडिफरन्शिएशन होतं, तेव्हा ज्या प्रकारचं कॅम्बियम तयार होतं त्याला म्हणतात इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम। ही जर डायग्राम तुम्ही बघितली तर कलरनुसार मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे की फॅसिक्युलरचं मिनिंग आहे व्हॅस्क्युलर बंडल, म्हणजेच क्झायलम आणि फ्लोएम। या क्झायलम आणि फ्लोएमच्या एका पॅच मध्ये विदिन दॅट पर्टिक्युलर पॅच जर कॅम्बियम तयार झालं तर त्याला म्हणतात इंट्राफॅसिक्युलर, आणि बिटवीन 2 डिफरंट पॅचेस हे जर कॅम्बियम तयार झालं ते म्हणजे मेड्युलरी रेजमध्ये, तर त्याला म्हणतात इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम, दॅट इज इन बिटवीन। सो इंट्रा इज विदिन आणि इंटर इज इन बिटवीन, तुम्ही इथे डायग्राम मध्ये बघू शकता। पुढे आपण बघूया की ऍक्टिव्हिटी ऑफ दिस कॅम्बियम रिंग, की कॅम्बियम रिंग ची डेव्हलपमेंट कशी होते एक्झॅक्टली आणि काय काय ऍक्टिव्हिटी होते ह्याच्यामध्ये। सो जे सेल्स टुवर्ड्स सेंटर, म्हणजे सेंटरला कुठला पार्ट प्रेझेंट असतो तो म्हणजे पिथ। सो जे सेल्स टुवर्ड्स सेंटर, टुवर्ड्स पिथ ग्रो होतात ते बनवतात सेकंडरी क्झायलम, आणि जे सेल्स टुवर्ड्स पेरिफेरी ग्रो होतात ते बनवतात सेकंडरी फ्लोएम। प्रायमरी क्झायलम आणि प्रायमरी फ्लोएम ऑलरेडी बनलेले आहेत। सो जे आता परत क्झायलम आणि फ्लोएम बनणार आहेत त्यांना आपण नाव देतो सेकंडरी, हेन्स द नेम सेकंडरी ग्रोथ। ओके, सो ह्याच्यामध्ये इनर साइडला सेकंडरी क्झायलम तयार होतं आणि आउटर साइडला सेकंडरी फ्लोएम तयार होतं। आता कॅम्बियम जे आहे हे जास्त ऍक्टिव्ह असतं टुवर्ड्स इनर साइड। सो amount of secondary xylem produced is always more as compared to amount of secondary phloem produced. सो जे सेकंडरी क्झायलम तयार होतं ते नेहमीच जास्त असतं सेकंडरी फ्लोएम पासून, कारण ऍक्टिव्हिटी ऑफ कॅम्बियम इज मोर टुवर्ड्स द इनर पार्ट। ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट बघायला गेलो तर प्रायमरी आणि सेकंडरी फ्लोएम जे आहे
हे बेसिकली क्रश होतं. जसं जसं प्लांट मोठं मोठं होत जातं, प्लांटची ग्रोथ होत जाते, तसं तसं ड्यू टू फॉर्मेशन ऑफ सेकंडरी एक्झायलम प्रायमरी आणि सेकंडरी फ्लोएम हे बाहेरच्या बाजूला ढकललं जातं, ते क्रश केलं जातं आणि प्रायमरी एक्झायलम मात्र इंटॅक्ट राहतं आणि त्याच्यामुळे रिंग्स तयार होत. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ ॲन्युअल रिंग. ते आपण पुढे बघणारच आहोत. तुम्ही जर इथे बघितलं डायग्राममध्ये जर बघितलं तर पहिली डायग्राम दाखवते ह्या स्टेजेस आहेत बेसिकली की कशी डेव्हलपमेंट होते ह्या कॅम्बियमची. तर पहिल्या स्टेजमध्ये हे जे ट्रायंग्युलर स्ट्रक्चर्स आहेत ते आहेत व्हॅस्क्युलर बंडल. त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय ग्रीन कलरचं कॅम्बियम तयार झालेलं आहे इंट्राफॅसिक्युलर. त्याच्यानंतर पुढे पुढे गेला तर ब्लॅक कलरचं ती रिंग कंप्लीट तयार झालेली आहे इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम तयार होऊन. आणि नॅरो बँड ऑफ पॅरेन्कायमॅटस सेल्स हे सुद्धा तयार झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये ह्या कॅम्बियम रिंगमध्ये बाहेरच्या बाजूने जर आपण बघायला गेलो तर असे लाईन किंवा रेडियस लाईक स्ट्रक्चर्स तयार झालेले आहेत. हे पॅरेन्कायमा सेल्सचे पॅचेस आहेत जे आतमध्ये कट करतात या एंटायर कॅम्बियम रिंगला आणि जो पॅटर्न आपल्याला फोर्थ डायग्राममध्ये दिसतोय तसा पॅटर्न तयार होतो. सो ह्याला म्हणतात सेकंडरी मेड्युलरी रेज, कारण मेड्युलरी रेज सुद्धा असे रेडियस सारखे असतात आणि हे आहेत सेकंडरी ग्रोथमध्ये तयार झालेले. सो दीज आर नथिंग बट द सेकंडरी मेड्युलरी रेज. ही आहे कॅम्बियम रिंग तयार झालेली आणि सेकंडरी मेड्युलरी रेज तयार झालेली. पुढचा जो पार्ट आहे त्याचं मार्किंग तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता आणि त्याचे डिटेल्स काय आहेत ते आता आपण डिस्कस करूया. खूप सोपं गोष्ट आहे पण इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. सो 4 मेन कन्सेप्ट्स आहेत: स्प्रिंग वूड, ऑटम वूड, हार्टवूड आणि सॅपवूड. सो टेम्परेट रिजन्स जर आपण बघितले तर ह्या टेम्परेट रिजन्समध्ये जे सीझन्स असतात ते सारखे अल्टरनेट होत असतात, सारखे चेंज होत असतात क्लायमॅटिक चेंजेसमुळे. सो जर स्प्रिंग सीझन आपण बघितला तर त्या स्प्रिंगमध्ये ज्या प्रकारची सेकंडरी ग्रोथ होते, जे कोणतं एक्झायलम तयार होतं, एक्झायलमला आपण म्हणतो वूड आणि फ्लोएमला म्हणतो बास्ट. सो जे काही वूड तयार होतं दॅट सेकंडरी ग्रोथ ॲक्टिव्हिटी इज व्हेरी व्हेरी हाय, म्हणजे व्हेरी ॲक्टिव्ह असतं स्प्रिंग कंडिशनमध्ये आणि त्याचा जो कलर असतो तो मात्र लाईट कलरचा असतो. सो अशा प्रकारच्या वूडला स्प्रिंग वूड किंवा अर्ली वूड असं म्हणतात. आणि हे मेनली आपण बोलतो एक्झायलम बद्दल, कारण सेकंडरी फ्लोएमची जी डेव्हलपमेंटची प्रोसेस आहे इट इज व्हेरी व्हेरी स्लो आणि खूप कमी प्रमाणात सेकंडरी फ्लोएम तयार होतं ॲज कम्पेअर्ड टू सेकंडरी एक्झायलम. विंटरमध्ये मात्र ही जी ॲक्टिव्हिटी असते सेकंडरी एक्झायलमची ती बऱ्यापैकी कमी असते आणि ज्या कलरचं वूड तयार होतं ते डार्क कलरचं असतं आणि त्याला आपण विंटर वूड किंवा त्याला ऑटम वूड सुद्धा म्हणतात आणि त्याला लेट वूड असं सुद्धा म्हणतात. सो स्प्रिंगमध्ये तयार झालेलं असतं ते म्हणजे स्प्रिंग वूड किंवा अर्ली वूड आणि विंटरमध्ये तयार झालेलं असतं ते म्हणजे ऑटम वूड किंवा लेट वूड. वूड रिप्रेझेंट्स एक्झायलम. जसं की सीझन्स येत राहतात तसं तसं समजा 20, 30, 40 वर्षाचं झाड असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रिंग्स आपल्याला दिसून येतात. त्यांना ॲन्युअल रिंग्स असं म्हणतात. हे डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता या ज्या ॲन्युअल रिंग्स असतात त्याच्यावरनं त्या ट्रीचं एज काय हे आपल्याला समजून येतं की फर्स्ट इयर हे सेंटरला असलेले स्ट्रक्चर रिप्रेझेंट करतं आणि त्याच्यानंतर हळूहळू पुढे ग्रोथ होते. आता डिपेंडिंग ऑन साईज ऑफ द स्प्रिंग वूड, समजा खूप जास्त रेनी सीझन असेल तर तो त्या साईजवरनं कळतं. त्याच्यानंतर समजा फॉरेस्ट फायर झालेलं असेल तर त्या फॉरेस्ट फायरमध्ये झालेले स्कार्स दिसून येतात. कोणत्याही प्रकारचे नॅचरल ॲक्सिडेंट झालेले असतील तरी सुद्धा या ओल्ड ट्रीजमध्ये दिसून येतात. हे पॅटर्न आपल्याला बऱ्याचदा फर्निचर्समध्ये वगैरे दिसतात. जर आपण ओल्ड ट्रीज बघितले तर ओल्ड ट्रीजमध्ये हे जे सेकंडरी एक्झायलम असतं ते जनरली डार्क ब्राऊन कलरचं झालेलं असतं ड्यू टू डिपॉझिशन ऑफ डिफरंट सबस्टन्सेस. कोणते कोणते सबस्टन्सेस याच्यामध्ये डिपॉझिट होतात? दीज आर नथिंग बट द एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स किंवा सेकंडरी प्रोडक्ट्स ऑफ प्लांट. आणि ते सबस्टन्सेस आहेत ते म्हणजे टॅनिन्स आहेत, रेझिन्स आहेत, ऑइल्स आहेत, गम्स आहेत, अरोमॅटिक सबस्टन्सेस आहेत, त्याच्यानंतर इसेन्शियल ऑइल्स आहेत ह्याच्यामध्ये. सो बेसिकली ह्याच्यामुळे हे जे सेकंडरी एक्झायलम आहे ते डार्क ब्राऊन कलरचं होतं. पुढे आपण बघूया. इथे सॅपवूड आणि हार्टवूड असे 2 प्रकार आहेत. सेंटरला ज्या प्रकारचं फ्रेश एक्झायलम तयार होतं जे कंटिन्युअसली तिथे प्रोसेस असते तयार होणारी. सो आपण असं म्हणतो ना की एखाद्या सेंटरला किंवा हार्ट ऑफ द थिंग,
सो सेंटरला जे वूड तयार होतं त्याला सिंपल ते म्हणजे हार्टवूड असं म्हणतात आणि इट इज हायली व्हेरी लिग्निफाईड. म्हणजे काय, लिग्निनने त्याच्या ज्या वॉल्स असतात, सेल वॉल्स असतात, त्या हायली व्हेरी डिपॉझिटेड असतात. त्यामुळे इट बिकम्स इम्परव्हियस टू वॉटर. सो ते कोणत्याही प्रकारचं वॉटर कंडक्शन इथे होत नाही. मग त्याचं मेन फंक्शन काय आहे तर टू गिव्ह मेकॅनिकल स्ट्रेंथ टू द एंटायर टॉल ट्री. अख्ख्या एवढ्या उंचच्या उंच झाडाला मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. पण कुठल्याही प्रकारे वॉटर कंडक्शन मात्र इथे वॉटर किंवा मिनरल कंडक्शन या हार्टवूडमधून होत नाही. व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि त्याच्या आजूबाजूचं जे वूड असतं म्हणजे त्या मधल्या सेंटरच्या बाहेरच्या बाजूला जे झाड असतं, जे खोड असतं, त्याला म्हणतात सॅप वूड. या सॅप वूडचं कामच हे आहे टू कंडक्ट वॉटर. सॅप याचा अर्थ असा होतो की वॉटर आणि मिनरल्सचं मिक्सचर. सो बेसिकली वॉटर आणि मिनरल्सला कंडक्शन करण्याचं काम सॅपवूड करतं. हार्टवूडचा कलर हा डार्क असतो आणि सॅपवूडचा कलर हा लाईट असतो. आणि शेवटचा पार्ट ऑफ दिस सेकंडरी ग्रोथ इज नथिंग बट कॉर्क कॅम्बियम. त्याचे तुम्ही मार्किंग्स नोट डाऊन करून घेऊ शकता. इथे फोटोमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की लाईट कलरचे असे लाईन्स आपल्याला बऱ्याचदा झाडांच्या वर दिसतात की म्हणजे नॉर्मल खोड असतं बाहेरून डार्क कलरचं असतं आणि त्याच्यावर मात्र लाईट कलरचे, लाईट ब्राऊन कलरचे वगैरे लाइनिंग्स असतात. सो दॅट इज नथिंग बट द कॉर्क कॅम्बियम. सो बाहेरच्या भागात झाडाच्या हे तयार झालेलं असतं आणि जे ओरिजिनल स्ट्रक्चर असतं त्याला ब्रेक करून हे तयार होतं. सो हेन्स इट लुक्स लाईक अ लाईट लाईन्स. हे ड्यू टू व्हॅस्क्युलर कॅम्बियम हे कॉर्क कॅम्बियम जे असतं ते तयार होतं. आणि आउटर टू द कॉर्टिकल लेयर, कॉर्टेक्स जो असतो त्या कॉर्टेक्सच्या आउटसाइड जे काही हायपोडर्मिस एपिडर्मिस आहे तिथे मेनली हे कॉर्क कॅम्बियम तयार होतं. सो बाहेरच्या बाजूने जेव्हा हे कॅम्बियम तयार होतं तेव्हा तिकडचे सेल्स जे असतात ते ब्रेकडाऊन होतात आणि ते रिप्लेस करायला पाहिजेत. सो दिस पर्टिक्युलर स्ट्रक्चर इज प्रोड्युस्ड. आता ह्याच्यामध्ये पण 3 मेन स्ट्रक्चर्स असतात. एक असतं फेलोजेन, दुसरं असतं ते म्हणजे फेलम आणि तिसरा जो स्ट्रक्चर असतो तो म्हणजे फेलोडर्म. सो कॉर्क कॅम्बियम किंवा फेलोजेन हा प्रकार कुठे असतो तर हा कॉर्टेक्समध्ये तयार होतो. आउटसाइड ऑफ द कॉर्टेक्स, आउटसाइड कॉर्टेक्सच्या लेअरमध्ये 2 लेअर थिक हे स्ट्रक्चर प्रेझेंट असतं आणि आउटर लेअर त्याच्यामध्ये आउटर मोस्ट म्हणजे 2 लेअर जे थिक असतं त्याच्यातला जो वरचा लेअर असतो, बाहेरच्या बाजूचा लेअर असतो त्याला म्हणतात फेलम किंवा त्याला कॉर्क असं पण म्हणतात. आणि जो खालचा लेअर असतो, इनर लेअर असतो किंवा सेकंड लेअर असतो त्याला म्हणतात सेकंडरी कॉर्टेक्स किंवा फेलोडर्म असं पण म्हणतात. सो बेसिकली फेलोजेन, फेलम आणि फेलोडर्म असे 3 स्ट्रक्चर्स आपल्याला ह्या कॉर्क कॅम्बियम मध्ये दिसून येतात. आणि बार्क जे बाहेरच्या बाजूचं जे स्ट्रक्चर खोड ज्याला इंग्लिशमध्ये बार्क असं म्हणतात, या बार्कमध्ये ज्या काही प्रकारची सेकंडरी ग्रोथ होते याच्यामध्ये या 3 कॅटेगरीज दिसून येतात. कॉर्क कॅम्बियम जर आपण बघितलं तर इट इज इम्परव्हियस किंवा इट डज नॉट अलाउ वॉटर टू गो आउट. हे कशामुळे होतं तर सुबेरिन डिपॉझिटमुळे होतं. सेकंडरी कॉर्टेक्समध्ये जे सेल्स तयार होतात ते पॅरेन्कायमा टाईप ऑफ सेल्स असतात आणि मगाशी म्हटलं त्याप्रमाणे फेलोजेन, फेलम आणि फेलोडर्म हे तिन्ही मिळून या स्ट्रक्चरला म्हणतात पेरीडर्म. पेरी म्हणजे जो खोड असतं किंवा जे त्याचं जे स्टेम आहे त्या स्टेमच्या आजूबाजूने जे कव्हर तयार होतं त्याला म्हणतात पेरीडर्म. डर्म म्हणजे स्किन, मगाशी आपण बघितलं. आता बार्क नक्की काय आहे? बार्क हे एक प्रकारचं एक नॉन टेक्निकल शब्द आहे जो या बाहेरच्या कॉर्क कॅम्बियमसाठी वापरला जातो. आणि बाहेरचे सगळे जे टिश्यू असतात आउटसाइड द व्हॅस्क्युलर बंडल, जे काही टिश्यू असतात त्या सगळ्याला मिळून बार्क म्हणतात. ते जनरली डेड टिश्यू असतात आणि ते कोणत्याही प्रकारचं वॉटर कंडक्शन करत नाहीत ड्यू टू डिपॉझिशन ऑफ दिस सुबेरिन. पण 2 भाग असतात की अर्ली म्हणजे स्प्रिंगमध्ये तयार झालेलं असतं ते अर्ली किंवा सॉफ्ट बार्क असतं आणि लेट म्हणजे ऑटममध्ये तयार झालेलं असतं ते लेट किंवा हार्ड कलरचं बार्क असतं. ह्या बार्कमधून सुद्धा बाहेरच्या बाजूने लेन्सच्या शेपचे काही ओपनिंग्स तयार होतात आणि त्या ओपनिंग्सना म्हणतात लेंटिसेल्स. सो फेलोजेन जो स्ट्रक्चर आहे, जो बाहेरच्या बाजूचा जो फेलोजेन नावाचा स्ट्रक्चर आहे, त्या फेलोजेनमध्ये हे जे लेंटिसेल्स आहेत ते कट ओपन होतात आणि आतमधल्या व्हॅस्क्युलर बंडलपर्यंत त्याचं कनेक्शन जातं सो दॅट वॉटर ट्रान्सपिरेशन किंवा गॅस एक्सचेंजसाठी त्याचा उपयोग केला जाईल.
इथे जर आपण डायग्राम बघितली तर स्ट्रक्चर ऑफ लेंटिसेलची डायग्राम आपल्याला इथे दिसून येते. लेन्स शेपचे स्ट्रक्चर पण इथे दिसत आहेत आणि इथे वरती आपण फोटोमध्ये सुद्धा बघू शकतो. सेकंडरी ग्रोथ इन रूट जर आपण बघायला गेलो तर डायकॉट रूट मध्ये मेनली ही सेकंडरी ग्रोथ होते, कारण मोनोकॉट मध्ये सेकंडरी ग्रोथ होतच नाही. आणि ह्या डायकॉट्स मध्ये सुद्धा व्हॅस्क्युलर कॅम्बियम जे बनतं, म्हणजे व्हॅस्क्युलर बंडलमध्ये जे कॅम्बियम बनतं ते कम्प्लिटली सेकंडरी ग्रोथ असते. म्हणजे रिडिफरन्शिएशन नंतर जे काही तयार होईल ते असतं सेकंडरी कॅम्बियम. ही डेव्हलपमेंट एक्झॅक्टली कुठल्या पार्टपासून होते तर ह्या सेकंडरी कॅम्बियमची डेव्हलपमेंट ही मेनली पेरिसायकल मधून होते. पेरिसायकल हा जो स्ट्रक्चर आहे इनसाइड द डायकॉट रूट त्याच्यापासून या सेकंडरी कॅम्बियमची ग्रोथ होते. आणि जर आपण नीट बघितलं ह्या डायग्राम्स मध्ये त्याच्या डेव्हलपमेंटच्या स्टेजेस आपल्याला दाखवलेल्या आहेत तर तिथे अबाव द प्रोटोक्झायलम हे रेड कलरने दाखवलेलं आहे. त्याच्या बाहेरच्या बाजूने कम्प्लीट कंटिन्युअस आणि वेवी शेपची रिंग तयार होते, जी नंतर आफ्टर फ्यू इयर्स ऑफ डेव्हलपमेंट पूर्ण मॅच्युअर्ड प्लांटमध्ये ही गोल होऊन जाते. वेवी राहत नाही ती, पण इनिशियली ती वेवी असते. इम्पॉर्टंट फ्रॉम एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण अॅनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट कंप्लीट केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत. तर माझ्यासोबत नीट क्रॅक करण्यासाठी तयार व्हा. धन्यवाद.